नमस्कार. मी सौ वैशाली राजेंद्र पाखले, महावीर इंग्लिश मीडियम स्कूलची मराठी शिक्षिका आहे. वैज्ञानिक क्षेत्रातील प्रगती बघता भविष्यातील आव्हाने, तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा प्रचंड वेग यांमुळे मुलांची शैक्षणिक प्रगती वाढावी यासाठी आमच्या महावीर शाळेतील प्राचार्य डॉक्टर पल्लवी सोमन यांनी ही इल्युमिनेट सिरीज सुरू केली. या इल्युमिनेट सिरीज मध्ये मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. माझा विषय आहे नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती. नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतीचे उद्दिष्ट आहे शिक्षक अध्यापनात बदलत्या काळानुरूप भविष्यातील आव्हाने स्वीकारतील, अध्ययन अध्यापनात तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करतील, तार्किक विचार करतील, तर्कशुद्ध निर्णय घेतील, नाविन्यपूर्ण अध्ययन अध्यापन करतील. आजच्या शिक्षकांनी याच्यामध्ये ह्या नाविन्यपूर्ण अध्यापनाचा वापर करणे गरजेचे आहे. ज्ञान व आकलन या कौशल्यावर भर देण्यापेक्षा उपयोगात्मक व कौशल्यात्मक विकास करणे, चांगले व्यक्तिमत्व घडवून 21व्या शतकाच्या अनुषंगाने समग्र व अष्टपैलू व्यक्ती निर्माण करणे, शिकविण्यापेक्षा विद्यार्थी स्वतः कसे करतील या प्रकारची अध्ययनास पूरक वातावरण निर्मिती करणे, याच्यातील शोध आणि चिकित्सक वृत्ती चालना देणे असे अनेक प्रकार आज आपण नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतीमध्ये बघणार आहोत. तर अनुभवधारित अध्ययन पद्धती, डिजिटल अध्ययन पद्धती, शोध आधारित अध्ययन पद्धती, प्रकल्प पद्धती, क्षमता आधारित अध्ययन, कथा आधारित अध्ययन, खेळाधारित अध्ययन, कला एकात्मिक अध्ययन. तर बघूया आपण अनुभवधारित अध्ययन. अनुभव आधारित म्हणजे काय? जेव्हा विद्यार्थी कृतीयुक्त अध्ययनामध्ये भाग घेतात तेव्हा अभ्यासक्रमातील आशयाचे चांगले आकलन होते, त्यांची आकलन शक्ती ही वाढीस लागते, त्यांची स्वतःची कौशल्ये वाढ आणि मूल्यांबद्दल अंतर्दृष्टी ही वाढत जाते. विविध संस्था आणि लोकांसह संयोग करण्याची संधी त्यांना मिळते, अनेक लोकांशी त्यांचा संपर्क येतो आणि त्यामुळे त्यांची सहयोग क्षमता ही वाढत असते. सकारात्मक व्यावसायिक पद्धती आणि कौशल्य यांचा विकास होताना आपल्याला दिसून येतो. समुदायाच्या गरजा पूर्ण करण्यास मदत केल्याचे एक आपल्याला समाधान मिळते, आत्मविश्वास आणि नेतृत्व कौशल्य वाढीस लागते. मग अनुभव आधारित शिक्षणाचे काय फायदा आहे तो? तर ज्यावेळेस अनुभव घेतात, ज्यावेळेस विद्यार्थी स्वतः अनुभव घेतल्यानंतर ज्यावेळेस ते उच्च शिक्षणासाठी बाहेर जातात त्यावेळेस त्यांना रोजगार क्षमता ही पटकन मिळते, रोजगार क्षमता ही त्यांची वाढीस लागते. प्रत्येक विद्यार्थ्यात काहीतरी विशेष असते, अनुभवधारित अध्ययन त्याला ती संधी उपलब्ध करून देत असते. शिक्षण संवादात्मक आणि मनोरंजनात्मक बनतो. म्हणजे ज्यावेळेस आपण शिक्षणामध्ये संवाद येतो, दोन जणांचा संवाद आल्यानंतर एक मनोरंजनात्मक सगळं काही तिथलं माहोल हे बनत असतं. विद्यार्थ्यांना विचार करण्यास, शोध घेण्यास, शिकण्यास व उत्तर मिळवण्यास प्रोत्साहित करते. म्हणजे अनुभव आधारित शिक्षणाचे काय महत्व आहे? हे शिक्षण विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना शिकण्यासाठी प्रोत्साहित करते, सहभागी करून घेते आणि एकमेकांना जोडण्याचं काम करते. अतिशय महत्वाचं काम असं अनुभवधारित शिक्षण हे करत असतं. विद्यार्थ्यांचे लक्ष टिकून ठेवण्यासाठी व वाढविण्यासाठी डिजिटलायझेशन मोठी मदत करत असते. वाचलेला वेळ विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी तसेच त्यांच्यामध्ये एकाग्रता निर्माण करण्यासाठी वापरता येत असतो. त्याचप्रमाणे शैक्षणिक चित्रपट याद्वारे सुद्धा अनुभव आधारित शिक्षण हे खूप महत्वाचे आहे. त्यामध्ये माहितीपट आहे, व्हिडिओ आहेत, व्हिडिओद्वारे सुद्धा आपल्याला अनुभव हा घेता येत असतो. ॲनिमेशन आहे, अन्य रंजक फॉर्मॅटमुळे शिक्षकांना शिक्षण अधिक रंजक करून विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देणे शक्य झालेले आहे. आणि म्हणूनच अनुभव आधारित शिक्षण घेण्यासाठी मी एक तुम्हाला प्रोजेक्ट दाखवते.
ज्यावेळेस अनुभव आधारित जर आपल्याला मुलांना टोपी शिकवायची आहे, तर मग आपण त्यांना कटिंग करायला शिकवणार, की ह्या चौकोनामध्ये असं कट करायचं, हा गोल करायचं आणि मुलांना आपण टोपी करायला शिकवली, तर त्याच्याने मुलांना अनुभवाद्वारे शिक्षण घेणं सोपं आणि सहज सुलभ होतं. पुढचा प्रकार आपण बघणार आहोत, प्रकल्प आधारित शिक्षण. आता प्रकल्प आधारित शिक्षणामध्ये जर त्यावेळेस वर्गात एखाद्या विषयाच्या घटकावर मिळालेला प्रकल्प, स्वातंत्र्य, स्वावलंबन, कृतीशीलता, सहकार्य या तत्वांच्या आधारे सामूहिक किंवा वैयक्तिकरित्या सोडवण्याची ही एक पद्धत आहे. मग याचा सर्वात प्रथम उपयोग हा युरोपमध्ये 18व्या शतकात अभियांत्रिकी व वास्तुकला अध्यापनाद्वारे आपल्याला दिसून आला. तर 20व्या शतकामध्ये विल्यम किलपॅट्रिक शास्त्रात यांनी त्यांचा मोठ्या प्रमाणात विस्तार केलेला दिसून येतो. प्रकल्प पद्धती ही प्रसिद्ध तत्वज्ञ व शिक्षण तज्ञ जॉन ड्यूई यांच्या कार्यवाद या तत्वज्ञानावर आधारित आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे प्रकल्प अध्ययन पद्धती ही कृतीद्वारे मुलांना शिकवली जाते. विद्यार्थ्यांना शिक्षकाची कमीत कमी मदत घेऊन समस्या ते सहजपणे सोडवत असतात. शिक्षक हा त्यांच्यासाठी सुविधादाता, फॅसिलिटेटर्स म्हणून असतो. विद्यार्थ्यांना त्यांच्या इंद्रियाद्वारे शोध लावण्याची व वातावरणाचा अनुभव घेण्याची परवानगी दिली जाते. ह्या प्रकल्प पद्धतीचे हे वैशिष्ट्य आहे. तर प्रकल्प पद्धतीची उद्दिष्टे काय आहे? तर सर्व ज्ञानेंद्रियांचा वापर करण्याची मुलांची नैसर्गिक क्षमता ही वाढीस लागते. शोधक वृत्ती जागी होते. रंजनातून खरेखुरे ज्ञान मिळते. समस्यांची जाणीव होण्याचे कौशल्य विकसित होते. आपल्या आजूबाजूच्या समस्या शोधून त्या सोडवण्याचे मार्ग मिळवण्याची सवय आपल्याला लागते. विद्यार्थ्यांना बाहेरचं जग अनुभव देण्याची, स्वतःच निरीक्षण करून मत मांडण्याची, स्वतःच्या हातांनी कृती करून अनुभव घेण्याची संधी आपल्याला मिळत असते. तर आता आपण एक बघूया की प्रकल्प, आता याच्यातून आपण अनेक प्रकल्प अनुभवू शकतो. जसं काही एखादं आपल्याला झाड लावायचं असेल, तर आपण याच्यामध्ये हे तुळशीचं रोप आहे, तर याच्यामध्ये आपण ज्या मंजुळा असतात, ह्या जर आपण मातीमध्ये टाकल्या तर आपोआप हे तुळशीचं रोप येऊ शकतं. मग आपण हे मुलांना स्वतः आपण मातीमध्ये जर त्यांना मंजुळा टाकल्या, तर ज्यावेळेस ते स्वतः झाड येतं त्यावेळेस त्यांना तो आनंद वेगळा असतो. अशा अनेक पद्धती आहेत की आपण प्रकल्पाद्वारे त्यांना त्या करू शकतो. उदाहरणार्थ आहे की झाड लावणे, त्याच्यानंतर त्यांचे जे काही बँकेमध्ये काय काय गोष्टी असतात हे मुलांना सांगणे, पोस्टाचे व्यवहार आहे, विविध ठिकाणांची भेटी देणे, वर्तमानपत्रातील कात्रजांचा संग्रह, औषधी आणि अनेक गोष्टींची माहिती गोळा करणे हे प्रकल्प पद्धतीमध्ये आपल्याला दिसून येतात. जर आपण एखाद्या ठिकाणाला भेट दिली तर हे मुलांच्या चांगलं लक्षात येतं आणि त्यांना त्या गोष्टीची आवड लागते आणि ते सहजपणे कळतं. म्हणून प्रकल्प पद्धती ही अतिशय महत्वाची आपल्याला दिसून येते. आता तिसरी पद्धत म्हणजे डिजिटल अध्ययन. हे अतिशय महत्वाचं आहे. आजच्या वैज्ञानिक युगात याचं खूप महत्व आहे आणि प्रत्येकाने डिजिटल अध्ययन हे वापरणं अतिशय महत्वाचं आहे. आता डिजिटल अध्ययन पद्धतीमध्ये ऑनलाईन पद्धती, जेव्हा संगणक किंवा स्मार्टफोन हा इंटरनेटसह उपलब्ध असतो त्यावेळेस ऑनलाईन पद्धत आपल्याला अतिशय सहज करता येते. जसं ऑनलाईन पद्धतीमध्ये समजा आपण समजतो की पाऊस असतो आणि पावसाच्या याच्यामध्ये आपल्याला शाळा घेणं शक्य नाही किंवा मुलांना शाळेत येणं शक्य नाही, तर त्यावेळेस आपण ऑनलाईन पद्धतीने शिक्षण हे घेऊ शकतो. याचा इथे खूप मोठ्या प्रमाणात फायदा हा होत असतो. त्याचप्रमाणे दुसरी पद्धत आहे ऑफलाईन पद्धती. जेव्हा इंटरनेट उपलब्ध नसते किंवा कमी बँडविड्थचे असते त्यावेळेस दूरदर्शनद्वारा, आकाशवाणीद्वारा आपण सहज ऑनलाईन पद्धतीने डिजिटल अध्ययन आपण घेऊ शकतो. आणि जर दोघही पद्धत आपण वापरल्या तरी सुद्धा डिजिटल अध्ययन हे अतिशय सुंदर अशा प्रकारे आपल्याला घेता येते. तर डिजिटल अध्ययन पद्धतीमध्ये संमिश्र पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतींचा अतिशय सुंदर असा वापर केला जाऊ शकतो. मग त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे व्हिडिओ आहेत, ऑडिओ आहेत, तर आपण पुढे बघूया. तर डिजिटल अध्ययन पद्धतीमध्ये अनेक प्रकारची विविधता आपल्याला दिसून येते. मग त्याच्यामध्ये पुस्तके आहेत. आपण पुस्तकांचा आपण वापर करू शकतो. आपण पुस्तके ऑनलाईन याच्यामध्ये आपण सहजपणे वाचू शकतो. त्यानंतर ई कोर्सेस आपल्याला दिसून येतात. तर अनेक कोर्सेस आहेत. मग आपण ऍप असतो, ऍपचा वापर करून आपण त्या ठिकाणी डिजिटल अध्ययन द्वारा आपण सहज शिक्षण घेऊ शकतो.
मग त्याच्यामध्ये अनेक प्रकार आहेत. मग ते प्रकार म्हणजे PM विद्या, दीक्षा ऍप आहे, ई पाठशाला आहे, निष्ठा ऍप आहे, स्वयंव्याप ऍप आहे आणि ICT करिक्युलम असे अनेक प्रकारचे ऍप आपल्याला दिसून येतात. त्याचप्रमाणे आपण मूल्यमापन चा जो प्रश्न आहे की मुलांचं मूल्यमापन कसं करायचं, तर ते मूल्यमापनाद्वारे आपण मुलांचं सहज त्यांचं मूल्यमापन आपण काढू शकतो. इन्फोग्राफिक्स, अनेक ग्राफिक्स आपण डिजिटल अध्ययनामध्ये वापरून आपण अनेक गोष्टींचा सहज अभ्यास करू शकतो. त्याच्यामध्ये आपण मॅप वगैरे टाकून त्याचा अभ्यास करू शकतो. त्याचप्रमाणे ऑडिओ आहे, आपण ऑडिओ ऐकून, त्याच्यानंतर ऑडिओ बुक्स आहेत, त्याच्यानंतर बोलकी पुस्तके आहेत, ते ऐकून डिजिटल अध्ययन हे आपण वापरू शकतो आणि मुलांना हे अध्ययन करणं अतिशय सुंदर आणि आनंददायी असं वाटतं. व्हिडिओद्वारे सुद्धा मुलं आनंद घेत असतात. मग डिजिटल अध्ययनामध्ये व्हिडिओ लावल्यामुळे मुलांचा तो संपर्क येतो आणि त्यामुळे त्यांना शिक्षण हे सहज प्रभावी असं वाटतं. कृतीपत्रिकाद्वारे आपण अनेक पत्रिका त्यामध्ये डाउनलोड करून छान असं आपण ते करू शकतो, आकर्षक असं आपण करू शकतो. मार्गदर्शिका मध्ये आपण मार्गदर्शन करू शकतो. गुगलद्वारे आपण सहज गुगलवरती सर्च केल्यानंतर आपल्याला प्रत्येक गोष्ट ही सहज मिळत असते आणि आपल्याला मार्गदर्शन हे मिळत असतं. आंतरक्रियात्मक गुंतून ठेवणारा आशय, यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की आपण डिजिटल अध्ययनमध्ये जास्त गुंतून राहू नये. त्याचा वापर असतो तेवढाच आपण वापर हा केला पाहिजे आणि त्याचा जो उपयोग आहे तो आपण करून घेतला पाहिजे. त्याच्यामध्ये जास्त आपण इन्व्हॉल्व्ह होऊन आपण स्वतःचही काळजी घेतली पाहिजे. पुढचा जे अध्ययन आहे अतिशय सुंदर, सगळ्यांना आवडणारं आणि ते अध्ययन म्हणजे कथा आधारित अध्ययन. तर कथा आधारित अध्ययनामध्ये आपण बघणार आहोत की कथा आधारित अध्ययन ही एक प्रभावशाली पद्धत आहे. सगळ्यांना आवडते. आजीने सांगितलेल्या गोष्टी, आईने सांगितलेल्या गोष्टी, वडिलांनी सांगितलेल्या गोष्टी, शिक्षकांनी सांगितलेल्या गोष्टी ह्या आपल्याला कायमस्वरूपी लक्षात राहतात. म्हणून कथा आधारित अध्ययन हे अतिशय प्रभावशाली आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना संकल्पना, कल्पना आणि माहिती समजून घेण्यास आणि लक्षात ठेवण्यास मदत करण्यासाठी कथाकथनाचा वापर होतो. मग हे कथाकथन आपण कशाद्वारे सादर करू शकतो, तर व्याख्यानाद्वारे आपण कथा सादर करू शकतो, सादरीकरण करू शकतो आणि गोकमपट्टीवर अवलंबून असलेल्या पारंपरिक शिक्षण पद्धतीच्या ऐवजी कथा आधारित अध्ययन विद्यार्थ्यांना आशयाशी जोडण्यात आणि माहिती दीर्घकाळ टिकून ठेवण्यास मदत करण्यासाठी आकर्षक कथा आणि पात्रांचा आपण वापर करू शकतो. आणि म्हणूनच कथा अध्ययनाचे आपल्याला अनेक फायदे आपल्याला दिसून येतात. मग त्यामध्ये फायदे आहेत प्रतिबद्धता, उत्तम धारणा, सक्रिय सहभाग, चिकित्सक विचार, कौशल्य, भावनिक संबंध, प्रासंगिकता, मजेदार आणि आनंदमय कौशल्य यातून विद्यार्थ्यांचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो. तसेच पौराणिक कथा मुलांना खूप आवडतात. राम कृष्णाच्या गोष्टी आपल्याला आवडतात. त्याचप्रमाणे साहित्यिक म्हणजे लेखक आहेत, कवी आहेत, यांच्या गोष्टी आपल्याला आवडतात. ऐतिहासिक घटना, इतिहासामध्ये काय घडले ह्या गोष्टी त्यांना आवडतात. काल्पनिक कथा आणि जर आपल्याला पंख फुटले तर अशा काल्पनिक कथा सुद्धा मुलांना आवडतात. शैक्षणिक हेतूसाठी कथांची अनेक उदाहरणे आपल्याला सांगता येतील. त्याचप्रमाणे पंचतंत्र आहे, शेक्सपियर आहे, इसाप नीती आहेत, अशा अनेक कथांचा आपण वापर करून मुलांना कथाद्वारे आपण अध्ययन देऊ शकतो. मग ही कथा आपण कशा प्रकारे सांगू शकतो, तर त्यासाठी सर्वप्रथम विषय निश्चिती होणं खूप महत्वाचं आहे. मग विषय निश्चिती झाल्यावर विषयावर कथा आपण स्वतः तयार करायची. मग उपक्रमांची योजना करायची की आपण कोणाला कोणतं पात्र द्यायचं, कोणतं त्यांना त्यामध्ये सहभागी करायचं. मल्टीमीडिया व तंत्रज्ञान समाविष्ट करायचं. ज्यावेळेस आपण कथा सांगतो तर त्यामध्ये आपण मल्टीमीडिया म्हणजे आपण साऊंड सिस्टीम त्यामध्ये आपण टाकू शकतो की जेणेकरून कथा ही आकर्षक आपल्याला वाटते. विद्यार्थ्यांच्या अध्ययनाचे मूल्यमापन त्याद्वारे सहज आपल्याला करता येते की कोणत्या मुलांमध्ये वक्तृत्व कला आहे, कोणता मुलगा हा सहज कथा सांगू शकतो, यातून आपल्याला विद्यार्थ्यांचे मूल्यमापन सहज करता येते. मग अशा प्रकारे कथा आधारित अध्ययन जर आपण आपल्या शैक्षणिक क्षेत्रात जर त्याचा वापर केला तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची प्रगती होण्यास लाभ होतो. पुढचा जो प्रकार आहे कला एकात्मिक शिक्षण. अतिशय सुंदर कला एकात्मिक शिक्षण आहे. तर ही जी कला आहे तर कला एकात्मिक अध्ययनामुळे मुलांमध्ये कोणती कला आहे ही आपल्याला शिक्षकांना समजण्यास पटकन त्याचा उपयोग होतो. मग स्वतःच्या अभिव्यक्तीच्या पद्धती शोधून त्यांची क्षमता ओळखण्याची आणि प्रकट करण्याची संधी आपल्याला प्रदान करतात. अध्ययन सुलभ आणि मनोरंजक होते.
विद्यार्थ्यांना त्यांची व्यावसायिक आवड ओळखता येते. मुलांमध्ये काय आवड आहे, त्यांची रुची ही आपल्याला सहजपणे कळत असते. वैयक्तिक इतरांच्या कार्याचे मूल्यमापन करण्यासाठी वैयक्तिक व गटांमध्ये सहयोगी पद्धतीने ज्ञानाची रचना करणे व आवश्यक कौशल्ये आत्मसात करणे हे मुलांना सहज शक्य होतं. जबाबदारीने निर्णय घेण्यासाठी सामाजिक भावनिक सक्षमीकरण करणे, शाश्वत विकास ध्येयांप्रती व सामाजिक पर्यावरणीय समस्या संदर्भात संवेदनशीलता आणि जबाबदारीची भावना कलेद्वारे मुलांमध्ये निर्माण होते. भारतीय कला आणि सांस्कृतिक वारसा यांबद्दल जागरूकता आणि आदर निर्माण होतो. कलेच्या अनुभवाद्वारे बहुसांस्कृतिकतेचा विस्तार करतो. जागतिक नागरिकत्व वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांचा आंतरसांस्कृतिक सहभाग वाढत असतो. आणि म्हणूनच जर कला आधारित याच्यामध्ये कला ही भावनांची, कल्पनाशक्तीची आणि सर्जनशीलतेची अभिव्यक्ती आहे. चित्राद्वारे आपण आपली कला सांगू शकतो. अनेकांमध्ये चित्रकला ही अतिशय अवगत असते. त्याचप्रमाणे संगीत कला असते, नृत्य कला असते, साहित्य कला असते, नाटक विद्यार्थी छान करू शकतात. ती कला त्यांच्यातली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर पिक्चर, फिल्मद्वारा आपण कला सादर करू शकतो. इत्यादी अनेक रूपांमध्ये आपल्याला कला ही सादर करता येते. उदाहरणार्थ मातीच्या प्रतिकृतीद्वारे सुद्धा आपल्याला आपल्यातली कला ही सांगता येते. मग मुलांमधील जी कला आहे तर ती आपण त्यांच्यातील कला आपल्याला ओळखता येते. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर मातीच्या प्रतिकृती, कुंभारकाम जे करतात म्हणजे त्यांच्यामध्ये ती कला ती दिसून येते. पेपर क्राफ्ट्स, मास, संगीत, नृत्य, रंगभूमी, बाहुली, खेळ, चित्रपट निर्मिती, सिनेमॅटिक कला यांद्वारे आपल्यातील कला ही विद्यार्थ्यांना दाखवण्यामध्ये त्यांचं प्रावीण्य दिसून येतं. आता पुढचा जो शिक्षण पद्धतीचा प्रकार आहे तो अतिशय सुंदर आणि सगळ्यांना आवडणार आहे, हो की नाही? खेळ आधारित शिक्षण हा सगळ्यांना आवडतो. एक वेळेस अभ्यासाला नसेल पण खेळ आधारित शिक्षण हे सर्वांना आवडतं. मग त्याची उद्दिष्टे काय आहेत? तर अध्ययन अध्यापन अधिक मनोरंजक आणि आकर्षक बनविणे. जर आपण खेळाद्वारे जर आपण मुलांना शिकवलं तर मुलांना ते आवडतं आणि अभ्यासाची जी भीती असते तर ते निघून जाण्यास मदत होते. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता आणि समस्या सोडविण्याच्या कौशल्यांचा विकास होतो. विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेणे हे त्या ठिकाणी आपल्याला कळून येतं. खेळ अध्ययन अध्यापनास अधिक सक्रिय आणि संवादात्मक बदल होतो. विद्यार्थ्यांचा सहभाग आणि प्रेरणा वाढते आणि मुलांनी त्यामध्ये सहभाग घेतल्यामुळे त्यांना त्यांचा जो अभ्यास आहे तर तो सहजपणे ते करू शकतात. म्हणून खेळ आधारित शिक्षण अतिशय महत्वाचं आहे. मग खेळ आधारित शिक्षणामध्ये मुलांमध्ये कोणत्या गोष्टींची वाढ होते? तर त्यांची कल्पनाशक्ती ही वाढते, सर्जनशीलता वाढते, त्यांच्या स्नायूंचा विकास होतो. बहुविद्याशाखीय आणि आंतरविद्याशाखीय शिक्षणात मदत करतात. सामाजिक व भावनिक विकासास त्यांची मदत होताना आपल्याला दिसून येते. खेळ आधारित अध्ययन आपण कोणत्या विषयांमध्ये घेऊ शकतो? तर आपण विज्ञानामध्ये, गणित, सामाजिक शास्त्रे आणि भाषा यांच्यामध्ये सुद्धा याचा समावेश होऊ शकतो. एक्झाम्पल सांगायचं झालं तर बॉल, आपण बॉलद्वारे सुद्धा अनेक प्रकारे मुलांना अध्यापन आपण करू शकतो. तर आता तुम्हाला आज आपण 6 प्रकार शिकलेलो आहोत आणि 6 प्रकार म्हणजे नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतीचे 6 प्रकार आज आपण शिकलेलो आहोत. पहिला प्रकार आहे अनुभवधारित अध्ययन, की अनुभवाद्वारे मुलांना सहज शिक्षण घेणं सोपं होतं. डिजिटल अध्ययन, त्याचप्रमाणे प्रकल्प पद्धती, आपण त्यांना प्रॅक्टिकल देऊन त्यांना आपण अध्यापन करू शकतो. त्यानंतर कथा आधारित अध्ययन, एखादी गोष्ट सांगून आपण त्यांना कथाद्वारे अध्ययन आपण त्यांना देऊ शकतो. आणि खेळाधारित अध्ययन, खेळाद्वारे सुद्धा आपण मुलांना शिकवू शकतो. कला एकात्मिक अध्ययन, कलेद्वारे आपण मुलांना त्यांची जी क्षमता आहे ती वाढीस नेऊ शकतो. जर यामध्ये ह्या पद्धतींचा जर आपण आपल्या शैक्षणिक क्षेत्रात वापर केला तर मुलांची क्षमता ही वाढेल, मुलांना अभ्यासाची गोडी लागेल आणि मुलांची जी शैक्षणिक दृष्ट्या जी भीती असते तर ते निघून जाण्यास मदत होते. तर यामध्ये जर कोणाला काही शंका असतील तर ते विचारू शकतात. नमस्कार मॅडम, माझं नाव प्रफुल्ल बडगुजर. माझा प्रश्न असा होता की प्रकल्प पद्धती आपण गणितामध्ये कशा पद्धतीने वापरू शकतो आणि त्याची रुची मुलांमध्ये कशी निर्माण? आपण अतिशय सुंदर असा प्रश्न विचारलेला आहे की प्रकल्प पद्धतीमध्ये आपण जर मुलांना त्यांना जर आपल्याला पाढे शिकवायचे असतील तर आपण पाढे हे सुद्धा छान आपण एखाद्या चार्ट पेपरवरती
त्यांना शिकवले आणि त्यामध्ये त्यांना शिकवले की 2 अधिक 2 4. तर अशा चार्टद्वारे किंवा एखादे वस्तू घेतल्या, बॉल घेतला किंवा एखाद्या वस्तू घेतल्या आणि ते आपण वस्तू ठेवल्या आणि त्यांना मोजायला लावल्या, तर गणिताद्वारे सुद्धा आपण प्रकल्प पद्धतीचा वापर करून अतिशय सुंदर असं गणित आपण सोडवू शकतो. अजून कोणाला काही प्रश्न आहे? आपण जर फील्ड व्हिजिटला गेलो तर तिथं अनुभव आधारित अध्यापन आपण कशा पद्धतीने घेऊ शकतो? अतिशय सुंदर असा प्रश्न विचारलेला आहे की ज्या वेळेस आपण एखाद्या फील्ड व्हिजिटला जातो, मग त्यावेळेस त्या फील्ड व्हिजिट मध्ये गेल्यानंतर आपल्याला अनेक गोष्टी, समजा आपण बँकेमध्ये गेलो तर बँकेचे खातं कसं ओपन करायचं, त्याच्यानंतर कोणत्या ठिकाणी काय मिळतं, त्याच्यानंतर कुठे आपल्याला पैसे काढता येतात, कुठे आपल्याला जमा करता येतात, तर याचा अनुभव मुलांना मिळाल्यामुळे बँकेचं ज्ञान मुलांना अतिशय सुंदरपणे त्यांना मिळतं. म्हणजे आपण सांगण्यापेक्षा जर स्वतः प्रत्यक्ष आपण तिथे व्हिजिट दिली तर मुलांच्या लक्षात राहतं आणि अनुभवातून मुलांना त्याचं ज्ञान हे अतिशय छान आपल्याला मिळू शकतं. थँक्यू मॅम. आता जर कोणाला काही शंका असतील तर तुम्ही मला मेल करू शकतात किंवा मेसेज करू शकतात. आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारते तर आपण त्याचं उत्तर द्यायचे. आता मला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर हा कोणत्या पद्धतीचा आहे तर तुम्ही सांगायचे. बताओ विकास, आप लोगों को 2 अक्षर के बिना मात्रा वाले शब्द लिखने हैं 3। चलो लिखो, देखते हैं कौन जीतता है। ताली बजाओ सब लोग। बहुत बढ़िया, बहुत बढ़िया, विकास जीत गए। कोणता प्रकार आहे हा? ऍप्लिकेशन बेस्ड. अनुभव आधारित आहे का? हो, अगदी बरोबर. अनुभव आधारित हा व्हिडिओ आहे. जर आपण मुलांना स्वतः करायला सांगितलं तर मुलांना त्याचा आनंद होतो आणि मुलांना ती गोष्ट पटकन कळते. सुंदर सर, पुढचा व्हिडिओ बघूया आणि मला उत्तर सांगा. काय मग ओळखा पाहू? प्रॅक्टिकल बेस. अगदी बरोबर. कौशल्य. येस, प्रॅक्टिकल बेस, प्रकल्प आधारित अध्ययन. जर आपण मुलांकडून स्वतः करून घेतलं तर मुलांना ती गोष्ट पटकन कळते. अतिशय सुंदर असं उत्तर दिलेलं आहे. पुढचा प्रकार बघूया आपण. बघूया कोण ओळखतं. कोण पहिला करतात? डिजिटल तंत्रज्ञान आधारित. अगदी बरोबर. तंत्रज्ञान आधारित डिजिटल अध्ययन पद्धती. याचा वापर आपण जास्तीत जास्त केला तर मुलांना अभ्यासाची गोडी लागते आणि मुलांना अभ्यासाची भीती ही कमी होते आणि ते आनंदाने अभ्यास करतात. पुढचा व्हिडिओ बघूया आणि ओळखा. मी 8वी ब इयत्ता शिकतो. मराठी दिवसाच्या निमित्ताने मी एक खेळ बनवलेला आहे. शब्दांच्या जातीवरती एक खेळ बनवलेला आहे. या खेळात आपल्याला काही शब्दांची जाती दिलेल्या आहेत आणि त्यांच्या बाजूला कप लावलेले आहे आणि या काट्यांवरती काही शब्द लिहिलेले आहेत. जसं की माझ्याकडे काटे आले मुसळधार. मुसळधार हे विशेषण आहे म्हणून हे विशेषणच्या कपमध्ये जाईल. अशा प्रकारे आपल्याला खेळ खेळायचा आहे. असे आपल्याला दाखवले. ओळखा पाहू कोणता व्हिडिओ आहे? खेळ आधारित. अरे वा, खूपच छान. जर आपण खेळाद्वारे शिक्षण दिलं तर मुलांना त्याचा आनंद होतो आणि मुलं त्यात आवर्जून भाग घेतात. ओळखा पाहू कोणता आहे हा व्हिडिओ? प्रकल्प आधारित. हा, प्रकल्प कौशल्य आधारित. आधारित. पण अजून कौशल्य आधारित. हा, कौशल्य आधारित. अगदी बरोबर. अजून कला आधारित. कला आधारित पद्धती. खूप खूप धन्यवाद. आज अशा प्रकारे शैक्षणिक
पद्धतीत नाविन्यपूर्ण पद्धतींचा आपण वापर करून मुलांना कशा प्रकारे उच्च शिक्षण देऊ शकतो याची माहिती आपण घेतलेली आहे. जर कुणाला काही शंका असतील तर तुम्ही मेसेज करू शकतात, मेल करू शकतात. पुन्हा भेटूया पुढच्या वेबिनारमध्ये.